श्री स्वामी समर्थ. वेलकम बॅक टू माय मिनी लॉग. पहाटची सुरुवात झालेली होती आणि मी पहाटे 4 वाजता सुटलेली. आज गुरुवारचा दिवस होता. अंगण वगैरे सगळं झाडून काढली. त्यानंतरला थोडंसं पाणी टाकून पुसून घेतलं आणि त्यानंतरला मग मी आंघोळीसाठी आले. आतमध्ये फरशी वगैरे पण पुसून घेतली, कारण मी आतमधली फरशी वगैरे पुसल्याशिवाय देवपूजेला येत नाही. त्यानंतरला मी देवपूजा करायला सुरुवात केली. त्यानंतरला उंबरठ्याची पूजासुद्धा करायची होती, त्यासाठी बाहेर आली आणि आधी उंबरठ्याची पूजा करून घेतली. अशा प्रकारे हळदीचा लेप लावला नेहमीप्रमाणे. त्यानंतर हळदी कुंकू थोडंसं लावलं. त्यानंतर मला रांगोळीसुद्धा काढायची होती. छोटीशी रांगोळी काढली. त्यानंतर चहासाठी थोडंसं दूध ठेवलं तापवत आणि आज उपवास होता, त्यासाठी बटाटे उकडत घातलेले मी. त्यानंतरला उंबरठ्याची पूजा अजून थोडी झाली नव्हती, ते करून घेतलं आणि दोन्ही साईडला फुलं लावून घेतली. फुलं थोडेसे एक्स्ट्रा आणलेली, त्यामुळे एक रांगोळीमध्ये सुद्धा ठेवून घेतलं. त्यानंतरला अजून 2 उरलेली म्हणून ते सुद्धा उंबरठ्यावरती लावून घेतलं. आणि त्यानंतरला मग मी देवपूजेला आत गेली आणि स्वामींपुढे पूजा झाल्यानंतर मी दूध वगैरे ठेवते आणि दूध साखर ठेवते आणि ते ठेवायला गेली, कारण मला कुठं ठेवायचं समजतच नव्हतं, कारण मी सगळीकडे फुलं ठेवलेली. त्यानंतर मी त्याच्यावरतीच तसं फुलं ठेवून घेतली. आधूसुद्धा आमचा आवाज थोडासा गोंधळ ऐकून उठलेला. रात्री तो नीट न जेवल्यामुळे त्याला थोडीशी भूक लागलेली. आणि त्यानंतरला मी परत एकदा रांगोळी आणि उंबरठ्याचं परत थोडंसं शूट घेतलं. त्यानंतर मी पूजा करायला आलेले आतमध्ये. सकाळच्या वेळी केलेली पूजा खरंच खूप आपल्याला देखील खूप मनाला छान वाटून जातं आणि लवकर केल्याने आपण गृहिणी असल्यामुळे आपल्याला अजून कामे देखील असतात. लवकर उठले की ते कामे पण होऊन जातात. थोडंसं जरी उठायला लेट झालं तर आपली कामे अजिबात होत नाहीत आणि त्यात मुलं असली तर अजिबातच नाही. त्यासाठी मी गुरुवारी तरी ॲटलिस्ट लवकर उठण्याचा खूप प्रयत्न करते आणि त्यानंतरला मी पूजा करायला जाते. पूजा अशी व्यवस्थित मी करून घेतली. धूप दिवाबत्ती वगैरे माझी झालेली, फळं वगैरे ठेवलेली. त्यानंतरला किती असं तेजस्विनी मूर्ती दिसते, मला खूप छान वाटत होतं. त्यानंतर मी स्वामींची आरती म्हणून घेतली आणि आमचा उपवास होता, त्यासाठी खिचडी देखील करायचं होतं. थोडंसं मी खिचडी करून घेतली आणि आम्ही दोघंही एकत्र खिचडी खाल्लं. त्यानंतरला आदूला पण थोडीशी भूक लागली, त्याला थोडेसे ओट्स करून दिले आणि आदूच्या पप्पाने गजरा देखील आणलेला, तो गजरा मी घातला. ओके गाय.